डेकोरेशनला काय करायचं आणि काय नाही हे काही समजतच नव्हतं. सगळं लास्ट मोमेंटला सगळं चेंज झालं आणि सगळं व्यवस्थित झालं. असं वाटत होतं की खूप भारी होणार आहे, काही का असेना. आणि भूक पण लागली होती. सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. आवराआवरी चालू होती आणि नंतर मग मस्तपैकी असं सजवलं, पण ना मी व्हिडिओ काढायचा विसरूनच गेला. म्हणून फायनल लुक बघा फक्त तुम्ही. आणि नंतर गेलो गणपती बाप्पा आणायला. गणपती बाप्पा तर एवढे भारी भारी होते ना, कोणता घेऊ समजतच नव्हता. आणि मग परत चिऊच्या पसंतीचा एक मस्तपैकी असा बाप्पा घेतला की जे की तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असणार आहे. आणि आपल्या शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, असं म्हणतात की बाप्पांना घरी आणताना झाकूनच आणायचं. मला हे माहिती नाही असं का आहे. तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा. आणि बाप्पा घरी येतात आणि एवढं शांत शक्यच नाही. मंगलमूर्ती मोरया जय जयकार मोरया. आम्हाला तर येणारे जाणारे पण प्रोत्साहन करत होते. आणि हा बघा छोटासा मुलगा किती क्यूट होता आणि तो आमच्या गणपती बाप्पांना बघून अजून खुश होत होता. मोरया मंगलमूर्ती मोरया. बघा आमचा गणू. नंतर फायनली बाप्पा घरी आले. बाप्पा घरी आल्यानंतर ताईनं आधी नजर पूजा वगैरे करून बाप्पाचे आगमन फायनली घरात झाले. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. जेव्हा बाप्पांना इथं बसवलं ना, तेव्हा मनाला शांती भेटली की हा बाबा खरंच काहीतरी झालं आणि ते जे विचार केलं होतं ना तेच मोरया झालं. मंगलमूर्ती मोरया. पूजा वगैरे करून झाली. आता वेळ होती ती आरतीची आणि मग आरती सुरू झाली थोड्याच वेळात. तुम्हाला तर काय आरतीला यायला जमलं नाही, मग काय इथूनच घ्या आरती. भरभरून यश मिळो तुम्हा सगळ्यांनाच. फायनली हा लुक कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हो, मी बाप्पाच्या आगमनाचा फुल व्हिडिओ मी यूट्यूबला लवकरच अपलोड करेन. जेव्हा अपलोड करेन मी स्टोरीला लावेन, तर नक्कीच जाऊन चेक करा. बाय बाय आणि आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.